हाय फ्रेंड्स, आज आपण खमंग अशा कोथिंबीरीच्या वड्या करूया। तर हे बघा, इथे मी ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट साधारण पाव वाटी अशी मी इथे घालतेय। तर तुम्ही कुठल्या सणासाठी नैवेद्याला करणार असाल तर फक्त लसूण घालायचं नाही। त्यानंतर चवीनुसार मीठ 1 ते 1.5 चमचा आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट मी इथे घालणार आहे। दोन चमचे। त्यानंतर जिरे पावडर घालूया 1 चमचा आणि ह्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळणार आहे। हे आपण आधी मिक्स करून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये डाळीचं पीठ ॲड करायचं आहे। हे सगळं करेपर्यंत मी गॅसवरती एका पातेल्यात 2 ते 3 ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे, म्हणजे त्या वाफेवर आपल्याला वड्या शिजवून घेता येतील। हे छान आता सगळं मिक्स झालेलं आहे। मिरची वापरली आहे भरपूर प्रमाणात, त्यामुळे लाल तिखट मी घातलेलं नाहीये, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालूया। चार मोठे चमचे डाळीचं पीठ घातलं इथे मी। आता हे छान आपण मळून घेऊया। थोडं थोडं लागेल तसं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाहीये, नाहीतर पीठ सैल होतं। तर मी इथे बघा अगदी अर्धा ग्लास सुद्धा पाणी नाहीये, हे एकदम कमी वापरलेलं आहे। हे बघा, हे पीठ असं आपलं मळून झालेलं आहे। तर हे थोडंसं सैलसर ठेवले मी, म्हणजे वड्या एकदम घट्ट होत नाहीत, व्यवस्थित होतात। या चाळणीला साधारण 2 चमचे तेल मी लावून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण आता हे पसरवून घेऊया। इथे तुम्ही बघू शकताय की पूर्ण चाळणीत व्यवस्थित मी हे पसरवून घेतलेलं आहे आणि जे पाणी आपण पातेल्यात उकळत ठेवलं होतं त्याच्यावरती चाळणी ठेवून दिलेली आहे। आता वरनं आपण ह्याच्यावर तीळ टाकूया। हे मळताना सुद्धा घातले तरी चालतील, पण वरनं घातले की दिसायला छान दिसतं। आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊया। साधारण 15 ते 20 मिनिटांनंतर आपण चेक करूया। 20 मिनिटं झालेली आहेत। हे बघा, हे पूर्ण शिजलेलं आहे। गॅस बंद केलाय। आता आपण हे एका ताटात ठेवून घेऊया आणि याच्या वड्या पाडूया। चाळणीतच मी इथे वड्या पाडून घेते, म्हणजे गार झालं की लगेच आपल्याला काढता येईल। हे बघा, थोड्याशा गार झाल्या 15-20 मिनिटांनंतर की अशा वड्या या निघायला लागलेल्या आहेत। या मी डायरेक्ट पॅनमध्ये आता शॅलो फ्राय करणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता। हे बघा, मी आता अगदी 2-3 चमचे तेल इथे घातलेलं आहे आणि शॅलो फ्राय करणार आहे। झाल्या की तुम्हाला दाखवते। हे आपल्या कोथिंबीरीच्या वड्या आता तयार आहेत, खमंग खुसखुशीत। डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बारीक गॅसवरती आपण हे सगळं करायचंय, नाहीतर तीळ करपतात।